नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी स्मार्ट लर्निंग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी आज घेऊन येणारी तलाठी भरतीसाठी सिरीज क्रमांक 2। काल आपली एक सिरीज झालेली आहे आणि आज एक सिरीज क्रमांक 2 आहे। अतिसंभाव्य पेपर आज आपण तुमच्याकडे डिस्कस करणार आहे मराठीचे। मी सूरज सर तुमच्यासाठी घेऊन येतो आहे मराठीचे पेपर। तर पहिला पेपर किंवा पहिला प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर आहे, स्क्रीनवर आहे बघा। खालीलपैकी क्रियाविशेषण अव्यय वापरून वाक्यरचना केलेले योग्य विधान ओळखा। प्रश्न काय बघा, खालीलपैकी क्रियाविशेषण अव्यय वापरून वाक्यरचना केलेले योग्य विधान ओळखा। या ठिकाणी आपल्याला 4 विधाने दिलेले आहे। एक आहे गुलमोहर सुंदर आहे, कैरी आंबट आहे, गोगलगाय हळूहळू चालते, मला मोगरा आवडतो। क्रियाविशेषण अव्यय काय असते मित्रांनो? स्थळ, कृती, त्या ठिकाणी कुठे, किती, कितपत। ज्या ठिकाणी जसं की आपल्याला असं समजतो का क्रिया कुठे घडते, कितपत। ज्या ठिकाणी स्थळ असते, क्रिया अशी आहे की समजा तो हळू चालतो, त्याच्यानंतर ती आज येईल, समजा उदाहरण आहे। याचं उत्तर काय आहे? हळूहळू चालतो। याचं उत्तर काय आहे? हळूहळू चालतो। याचं उत्तर आहे हळूहळू चालतो। हे उत्तर आहे याचं, हळूहळू चालतो। आता काय आहे? गुलमोहर सुंदर आहे, होत नाही। कैरी आंबट आहे, नाही होत। गोगलगाय हळूहळू चालते, हे उत्तर याचं बरोबर आहे। गोगलगाय हळूहळू चालते। या ठिकाणी क्रिया आहे हळूहळू चालणे। काय क्रिया आहे? हळूहळू चालणे। तो मुलगा खेळतो, खेळण्याची क्रिया आहे। त्याच्यानंतर तो खूप अभ्यास करतो, ठीक आहे। अशा पद्धतीने जे क्रिया घडत असते त्याला काय म्हणतो आपण? क्रिया विशेषण अव्यय आपण म्हणत असतो मित्रांनो। बघा उत्तर बघा काय आहे? गोगलगाय हळूहळू चालते। तर याचं काय उत्तर आहे? गोगलगाय हळूहळू चालते। प्रश्न क्रमांक 2, क्रिया खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा। खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा। पी हळद आणि हो गोरी, पी हळद आणि हो गोरी। या ठिकाणी वाक्यप्रचार दिलेला आहे। काय आहे? पी हळद आणि हो गोरी। 4 ऑप्शन दिलेले आहे। काय आहे ऑप्शन? कोणत्याही कामाचे फळ लवकर मिळावे अशी अपेक्षा करणे, सुंदर दिसण्याचा रामबाण उपाय, यथाशक्ती मदत करणे, जसे मनात विचार असतात तशी स्वप्ने पडतात। या ठिकाणी काय आहे? खालील वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखायचा आहे। पी हळद आणि हो गोरी याचं उत्तर आहे कोणत्याही कामाचे फळ लवकर मिळावे अशी अपेक्षा करणे। कोणत्याही कामाचे फळ लवकर मिळावे अशी अपेक्षा करणे मित्रांनो। तिसऱ्या प्रश्नाकडे आपण वळू। खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा। मन दिलेले आहे, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही। टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही म्हणजे काय? खूप कष्ट सोसावेत तेव्हा कुठे वैभव प्राप्त होते, हे उत्तर आहे का? आत एक बाहेर एक, हे उत्तर आहे का? चांगली गोष्ट ताबडतोब करावी, हे उत्तर आहे का? स्वतः आचरण न करता दुसऱ्याला उपदेश करणे, हे उत्तर आहे का? 3 उत्तर आपल्याकडे आहे मित्रांनो। तर याचं उत्तर आहे मित्रांनो, याचं उत्तर आहे हे की खूप कष्ट सोसावेत तेव्हा कुठे वैभव प्राप्त होते, म्हणजे टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही मित्रांनो। हे अतिसंभाव्य प्रश्न आहे, आपण घेतो आहे, फास्ट घेतो आहे, कारण की घेणे महत्वाचे आहे। तलाठी येणाऱ्या काही दिवसातच आगामी तलाठी परीक्षा आपल्याकडे येणार आहे। 4था प्रश्न स्क्रीनवर आहे मित्रांनो। खालील वाक्यातील प्रयोग ओळखा। प्रयोग, समास, अलंकार, म्हणी, वाक्यप्रचार इत्यादी सर्वच्या सर्व आपल्याला घ्यायचे आहे। त्याच्यावर प्रश्न आपल्याला यायचे। पालीने किड्यास पकडले, क्या पालीने किड्यास पकडले भावे प्रयोग आहे, पुराण कर्मणी आहे, नवीन कर्मणी आहे की समापन कर्मणी आहे। काही ठिकाणी जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला ऑप्शन वरून समजते कुठले कुठले ऑप्शन या ठिकाणी नाही आहे। पालीने किड्यास पकडले, तर पालीने किड्यास पकडले काय आहे? तर बघा याचं उत्तर काय आहे? भावे प्रयोग। पालीने किड्यास पकडले हा आहे भावे प्रयोग। भावे प्रयोग काय असते? क्रिया नपुंसक लिंगी एकवचनी आणि कर्ता या ठिकाणी काय असते? लपलेला असतो। या ठिकाणी कर्ता लपलेला असतो। उदाहरणार्थ मला झोप येते, उदाहरणार्थ मला झोप येते, उदाहरणार्थ मला झोप येते। पालीने किड्यास पकडले, कर्ता लपलेला या ठिकाणी मित्रांनो आढळते आपल्याला। त्यामध्ये काय असते? ल ना स, म्हणजे जसं की स आला या ठिकाणी, ल असते मला, ठीक आहे। ल ना असते, ठीक आहे, स असते। तर ज्या याला हे लागलेले असतात ल ना स, समजून जायचं तो कुठला प्रयोग आहे? भावे प्रयोग तो आहे मित्रांनो। नेक्स्ट
उत्तर बघा. ठीक आहे. पाचवा प्रश्न आपला काय आहे की खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. ऐपत शब्द दिलेला आहे या ठिकाणी. ऐपत शब्द दिलेला त्यामध्ये ऑप्शन दिलेला आहे ऐदी, ऐक्य, एकोपा किंवा कुवत. काय आहे ऐपत म्हणजे काय? तर ऐपत म्हणजे सरळ सरळ मित्रांनो काय आहे की कुवत, क्षमता. कुवत क्षमता. ऐपतचं काय आहे? समानार्थी शब्द किंवा ऐपतचा अर्थ काय आहे? कुवत. तर मग ऐदीचा काय असते? काम चुकारपणा. काम चुकारपणा ऐदी. त्याच्यानंतर ऐक्य, एकोपा, संघटन. त्याच्यानंतर एकोपा संघटन होते, एकता होते. जसे की आपण भरपूर शब्द ऐकत असतो. ऐक्य. ठीक आहे. हे एकत्र ऐक्याचे हे एकोपा, ऐक्य, संघटन. ऐदी म्हणजे काम सुकारपणा. ठीक आहे. तर हे याचे अर्थ आहे. म्हणजे ऐपतचा अर्थ काय आहे? कुवत. अर्थाचा याचा काय आहे? कुवत मित्रांनो. नेक्स्ट जाऊ. उत्साही. उत्साही या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. विरुद्ध शब्द, समानार्थी शब्द हे महत्वाचा भाग आपला या ठिकाणी आहे. काय आहे? उत्साही. उत्साही म्हणजे काय होते? उत्साही म्हणजे काय होते? सरळ सरळ काय मित्रांनो? उत्साही म्हणजे निरुत्साही, उपद्रवी नाही होत, प्रामाणिकपणा नाही होत, आनंदी नाही होत. उत्साही तो आनंदी आहे. ठीक आहे. तर त्याचा विरुद्ध काय होईल? तर निरुत्साही त्याच्या विरुद्धी होते. उपद्रवीचा काय? उपद्रवी म्हणजे शांत. याचा विरुद्ध काय होईल? शांत. शांत. प्रामाणिकता काय होईल? अप्रामाणिकपणा. अप्रामाणिकपणा. अप्रामाणिक. ठीक आहे. आनंदी नाराज समजा. आनंदी. आनंदी नाही आहे तो. दुखी. दुखी. खिन्न. खिन्न. आनंदी, खिन्न. नेक्स्ट प्रश्न. अमूल्य या शब्दाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. अमूल्य हा शब्द आहे. अमूल्य या शब्द अर्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. आपल्याला विचारपूर्वक प्रश्न वाचायचा आहे. अमूल्य. अमूल्य म्हणजे मोल नसलेला. राग हा अमूल्य ठेवा आहे. चोरी करणे हे अमूल्य कार्य आहे. निरोगी शरीर हा आपला अमूल्य ठेवा आहे. तर याचं उत्तर काय मित्रांनो? निरोगी शरीर हा आपला अमूल्य ठेवा आहे. अमूल्य या शब्दाचा खरा अर्थातलं वाक्य कोणतं आहे की निरोगी शरीर हा आपल्या अमूल्य ठेवा आहे मित्रांनो. खालील शब्दाचा समास ओळखा. खालील शब्दाचा समास ओळखा. आपला दुसरा प्रश्न आहे पंचपाडे. पंचपाडे या ठिकाणी आहे तत्पुरुष, बहुव्रीही, द्विगु किंवा अव्ययीय भाव समास. या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहे. काय आहे पंचपाडे म्हणजे काय होते? बघा मित्रांनो, पंचपाडे म्हणजे काय होते बघा. याचा काय आहे? हा आहे द्विगु समास. काय आहे? प्रश्न क्रमांक उत्तरचा 8 आहे. हा आहे द्विगु समास. द्विगु समासामध्ये काय असते? द्विगु समासामध्ये जे पहिले पद असते, पहिले पद जसे की पंचपाडे पहिले पद समजा. ठीक आहे. पहिले पद यामध्ये अंकामध्ये असते. जसं की 1 1 2. ठीक आहे. 3 4. हे आहे पंचपाडे. हे उदाहरण आहे त्याचं. त्यामध्ये काय असते की पहिले पदे संख्यात असते. जसं की द्विपद, द्विपद, पहिलं पद आहे द्विपद. त्रिकोण, त्रिकोण पहिलं पद त्रिकोण आहे. त्याच्यानंतर चतुरंग, चतुरंग पहिलं पद. ओके. तर हे पहिलं पद जेव्हा महत्वाचं असते तेव्हा आपण त्याला कोणता समास असतो? का द्विगु समास त्याला आपण म्हणतो मित्रांनो. द्विगु समास आपण म्हणतो. 9वा. भिजकी वही हा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कविता संग्रह कोणाचा आहे? भिजकी वही. कथा, लेखक, कादंबरीकार हे आपल्याला माहिती पाहिजे. लेखकांनी ज्या ज्या कादंबऱ्या लिहिलेल्या आहे, कविता संग्रह ज्या ज्या कवींनी लिहिलेला आहे ते आपल्याला माहित पाहिजे. तर भिजकी वही हा साहित्य पुरस्कार कोणाचा आहे मित्रांनो? तर अरुण कोलटकर यांचा भिजकी वही हा काय आहे? अकादमी पुरस्कार याला भेटलाय. कवी ग्रेस यांना पण अकादमी पुरस्कार भेटलेला होता. पण तो कोणाला भेटला होता? कवी ग्रेस यांचा. कवी ग्रेसला वर्षा जे आहे, वर्षा हा जो कविता संग्रह आहे, ह्या वर्षा कविता संग्रहाला कवी ग्रेस यांना भेटला होता.
वर्षा कविता. त्यांचं नाव काय? कविग्रहचं माणिक गोडघाटे. माणिक, ठीक आहे, माणिक गोडघाटे, 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 माणिक गोडघाटे हे यांचं पूर्ण नाव आहे. कविग्रेस. विदा करंदीकर, विदा करंदीकरलाही साहित्य अकादमी पुरस्कार भेटला होता. तो केव्हा भेटला होता? 1978 मध्ये भेटला होता. 1978 मध्ये भेटला होता. पण कोणता? सप्तक कविता संग्रह. सप्तक कविता संग्रहाला 1978 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार भेटला होता मित्रांनो. दिलीप चित्रे यांना पुरस्कार नाही भेटला, पण दिलीप चित्रे यांचा आहे एकूण कविता. एकूण कविता, ठीक आहे, एकूण कविता, एकूण कविता हा कविता संग्रह आहे. तर मित्रांनो, भिचकी वही हा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला प्राप्त आहे? तर अरुण कोल्हटकर यांना प्राप्त आहे. हे पण आपल्याला माहित पाहिजे मित्रांनो. युगंधर ही कादंबरी कोणी लिहिली? युगंधर ही कादंबरी शिवाजी सावंत यांनी लिहिलेली आहे. युगंधर कादंबरी कोणी लिहिली आहे? शिवाजी सावंत यांनी लिहिलेली आहे. शिवाजी सावंत आणखी कादंबऱ्या लिहिलेल्या आहे. तर भैरप्पा जे आहे, हे भैरप्पा एक कन्नड आहे, कन्नड व्यक्ती आहे, कन्नड व्यक्ती आहे. एल भैरप्पा, ठीक आहे. कन्नड व्यक्ती काय आहे? तर कन्नड साहित्यिक आहे. कन्नड साहित्यिक आहे, कन्नड साहित्यिक आहे. चला समोर जाऊ. बघा, प्रश्न क्रमांक 11 आहे. अळवावरचे पाणी, अळवावरचे पाणी. तर काय? या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. अळवावरचे पाणी. ऑप्शन आहे, पाणी असलेल्या अळवाच्या वड्या खमंग होतात. अळवावरचे पाणी आरोग्यदायी असते. अळवावरचे पाणी दवबिंदू सारखा दिसते. आईचे रागावणे म्हणजे अळवावरचे पाणी असते. अळवावरचे पाणी म्हणजे काय? तर आईचे रागावणे म्हणजे अळवावरचे पाणी असते. कधी कधी बायकोही रागावते, तेही अळवावरचेच पाणी असते. बायकोनं रागावलं तरी अळवावरचेच पाणी असते, जास्त वेळ तो राग नसते. अळवावरचे पाणी. आई रागवते तेव्हा तो राग जास्त वेळचा नसते, तो अळवावरचे पाणी म्हणजे अळवावरचे धरण नाही. चला ठीक आहे, काय उत्तर आहे याचं? अळवावरचे पाणी. चला प्रश्न क्रमांक 12 आपला आहे. या ठिकाणी खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. गंमत. खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. गंमत म्हणजे काय? गंमत म्हणजे मौज. गंमत म्हणजे मौज. तर मग गोंगाट म्हणजे काय? गोंगाट म्हणजे काय बरं? कोलाहल, धिंगाणा. कोलाहल, कोलाहल, धिंगाणा, धिंगाणा, गोंधळ, ठीक आहे. गोत म्हणजे गोत्र, गोत्र, कुळ, ठीक आहे. नातेवाईक म्हणतो आपण याला, गणगोत जसं नातेवाईक. गलका. गलका म्हणजे गोंधळ होते, हा एकच शब्द आहे. समजा गोंधळ होते, गलका म्हणजे हा या ठिकाणी, ठीक आहे. गलका म्हणजे गोंधळ होते, गलका म्हणजे गोंधळ. नेक्स्ट, खालील शब्दाचा समास ओळखा. मीठ भाकर. खालील शब्दाचा समास ओळखायचा आहे. मीठ भाकर. या ठिकाणी काय आहे का? अव्ययी भाव समास, तत्पुरुष समास, द्विगु समास, द्वंद्व समास. तर याचं उत्तर काय आहे? द्वंद्व समास. द्वंद्व समासाचं काय असते की दोन्ही पद महत्वाचे असते. दोन्ही पद महत्वाचे, दोन्ही पद महत्वाचे म्हणजे दोन्ही पदाला अर्थ असतो, पहिला आणि दुसरा. जसं की मीठ भाकर, मीठ भाकर, भाकर, हे दोन्ही पद महत्वाचे आहे. दोन्ही याले वेगवेगळे अर्थ आहे. मीठ भाकर. जेव्हा जेव्हा द्वंद्व समासामध्ये जेव्हा जेव्हा अशी उदाहरणं येतात, मीठ भाकर, द्वंद्व समासामध्ये काय असते की दोन्ही पद महत्वाचे असते आणि त्या दोन्ही पदाला वेगवेगळा अर्थ प्राप्त होत असतो मित्रांनो. काय असते? जसे की आई वडील, पुन्हा आई वडील, आई वडील दोन्ही महत्वाचे आहे. आई वडील. बहीण भाऊ, बहीण भाऊ दोन्ही पद महत्वाचे आहे. बहीण भाऊ. राम श्याम, राम श्याम. सुख दुःख, सुख दुःख, हे काय आहे? द्वंद्व समासाचे काय आहे मित्रांनो? उदाहरणं आहे, ज्या समासात दोन्ही पदांना महत्व असते. चलो समोर. नेक्स्ट, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. चिमणी चिव चिवते.
चिमणी चिवचिव ते. काय आहे? भावे प्रयोग, समापन कर्मणी प्रयोग, अकर्मक कर्तरी प्रयोग की सकर्मक कर्तरी प्रयोग. चिमणी चिवचिवते. आता नेमकं याचं उत्तर आपण पाहून घेऊ. याचं उत्तर आहे अकर्मक कर्तरी प्रयोग. याचं उत्तर आहे अकर्मक कर्तरी प्रयोग. तर अकर्मक कर्तरी प्रयोग मध्ये काय असते? ज्या वाक्यात कर्ता स्वतः क्रिया करतो, ज्या वाक्यात कर्ता स्वतः क्रिया करतो आणि त्या क्रियाला कर्म लागत नाही म्हणजे अकर्मक. काय होते की कर्ता स्वतः क्रिया करतो, स्वतः क्रिया करतो, याला कर्म लागत नाही, कर्म लागत नाही म्हणजेच अकर्मक. अकर्मक याला काय म्हणते? अकर्मक कर्तरी प्रयोग. अकर्मक कर्तरी प्रयोग. याचे उदाहरण कसे असते? याचे उदाहरण असे असते की मुलगा हसतो, पक्षी उडतो, मुलगा हसतो, जशी चिमणी चिवचिवते. ठीक आहे. पक्षी उडतो, पक्षी उडतो. या ठिकाणी कर्ता स्वतः क्रिया करत आहे पण याला कुठल्याच प्रकारचे कर्म लागत नाही म्हणून याला काय म्हणतो? अकर्मक कर्तरी प्रयोग. मित्रांनो, अकर्मक कर्तरी प्रयोग. समोर स्मृतिचित्रे हे आत्मचरित्र कोणी लिहिले आहे? स्मृतिचित्रे हे आत्मचरित्र कोणी लिहिले आहे? याचं उत्तर आहे मित्रांनो का लक्ष्मीबाई टिळक यांनी हे स्मृतिचित्र लिहिलेले आहे. लक्ष्मीबाई टिळक यांनी हे स्मृतिचित्र लिहिलेले आहे. जसं की देशपांडे आहे, सुनीता देशपांडे. सुनीता देशपांडेने काय लिहिलं आहे? आहे मनोहरती हे आत्मकथन लिहिलं आहे. आहे मनोहरती, आहे मनोहर, मनोहरती हे काय आहे? आत्मकथन आहे. आत्मकथन यांनी लिहिलेले आहे. ह्या लोककवी आहे बहिणाबाई चौधरी. लोककवी आम्हाला असायचे यांचे कविता, काया काया शेतामध्ये, ठीक आहे, माझी तुराट आहे. अशा प्रकारे ज्या बहिणाबाई चौधरीच्या ह्या लोककवी आहे. लक्ष्मीबाई टिळकनं काय लिहिलं आहे? स्मृतिचित्रे हे आत्मचरित्र लिहिलेले आहे. चला आपण समोर जाऊ मित्रांनो. बघा, सुलक्षणी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. सुलक्षणी या ठिकाणी अवनती, आकर्षक, शुभशकुनी, अवलक्षणी. याचं उत्तर काय आहे मित्रांनो? सुलक्षणीचं अवलक्षणी हे उत्तर आहे. काय आहे? विरुद्धार्थी शब्द आहे सुलक्षणी. सुलक्षणीचा काय आहे? अवलक्षणी. याचा विरुद्धार्थ शब्द आहे मित्रांनो. अवनती म्हणजे उन्नती. काय? उन्नती. उन्नती. अवनती म्हणजे काय? उन्नती. त्याच्यानंतर आहे शुभ शकुनी म्हणजे अशुभ शकुनी. काय? अशुभ शकुनी. अशुभ शकुनी. अशुभ शकुनी आहे मित्रांनो. आकर्षक, अनाकर्षक. आकर्षक, अनाकर्षक कुरूपही म्हणू शकतो आपण. आकर्षक म्हणजे आपण कुरूपही म्हणू शकतो किंवा अनाकर्षकही म्हणू शकतो आपण त्याला. ठीक आहे. समोर चलो. बघा, ताटाखालचे मांजर. ताटाखालचे मांजर या शब्द अर्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. पहिलं विधान आहे ताटाखाली मांजर असेल तर ताटातले जेवण संपून टाकेल. दुसरं उदाहरण आहे ताटाखाली मांजर असेल तर ताटाच्या आसपास उंदीर असणारच. तिसरं आहे उंदीर ताटाखालच्या मांजराला घाबरेल. चौथा आहे स्वाभिमानी व्यक्तीला कोणाच्याही ताटाखालचे मांजर व्हायला आवडत नाही. प्रश्न काय मित्रांनो? ताटाखालचे मांजर या शब्दाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखायचे आहे. काय? कोणतं वाक्यात उपयोग झालेले आहे? तर वाक्यात उपयोग झाले आहे की स्वाभिमानी व्यक्तीला कोणाच्याही ताटाखालचे मांजर व्हायला आवडत नाही. वाक्यात उपयोग या ठिकाणी झालेलं आहे मित्रांनो. समोर चलो. प्रश्न क्रमांक 18. प्रश्न क्रमांक 18 आहे खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. ओवाळणे. या ठिकाणी काय दिलेलं आहे? ओवाळणे. ओवाळणे म्हणजे काय? औक्षण. काय आहे? औक्षण. ओवाळणे. योग्य अर्थ काय आहे? ओवाळणे, औक्षण. रक्षाबंधन हा भाऊ बहिणीचा सण आहे. भाऊ बहिणीचा सण. भाऊ बहिणीचा सण आहे. पूजा करतो आपण. आरती. पूजा, आरती. आराधना. आराधना. त्याच्यानंतर भाऊबीज हा पण भाऊ बहिणीचा सण आहे. ठीक आहे. चला समोर जाऊ. याचं उत्तर काय आहे? याचं उत्तर आहे मित्रांनो औक्षण. याचं उत्तर आहे औक्षण. खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. समानार्थी शब्द गोड दिलेला आहे म्हणजे काय? मधुर. याचं उत्तर काय आहे? मधुर. समानार्थी शब्द काय आहे? मधुर. गोडचा अर्थ काय आहे? मधुर.
गोडचा अर्थ मधुरी आहे, मधुर आहे. चव म्हणजे स्वाद होते, स्वाद. ठीक आहे. कडू म्हणजे तिखटसर समजा, याचा जर अर्थ जर समजा तिखटसर, कोणी बोलते कडू बोलतात तर ते झोंबलेलं असते, कोणाच्या मनाला लागलेलं असते, त्याला म्हणते तिखटसर बोलणे. काय होते? तिखटसर बोलणे, त्याला म्हणतात आपण तिखटसर बोलणे किंवा कटू बोलणे, कटू बोलणे, कटू बोलणे, कटू बोलणे. रुची, रुची, रुची म्हणजे काय? रुचीला काय होते? आवड किंवा रस, आवड, रस येणे, आवड, रुची, रुची निर्माण होणे, आवड निर्माण होणे, त्या व्यक्तीला त्या व्यक्तीमध्ये त्या व्यक्तीला त्या पुस्तकामध्ये रस असणे, अभ्यासात रस असणे, कामामध्ये रस असणे, कामाप्रती आवड निर्माण होणे. समजलो. 20वा प्रश्न, खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. मन या ठिकाणी दिलेली आहे डोंगर पोखरून उंदीर काढणे. काय दिलेले आहे? डोंगर पोखरून उंदीर काढणे. या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहे. मोठ्या कामात अत्यल्प फळ मिळणे, खूप मेहनत करणे, प्रत्यक्ष काम करणे, दुसऱ्याच्या जीवावर स्वतःचा फायदा करून घेणे. डोंगर पोखरून उंदीर काढणे म्हणजे काय? तर मोठ्या कामात अत्यल्प फळ मिळणे. डोंगर पोखरला, खूप मोठं काम केलं, आणि उंदीर काढणे म्हणजे काय? तर त्याचा फळ, त्याचा मोबदला अत्यंत कमी आपल्याला मिळतो. म्हणजे डोंगर पोखरून उंदीर काढणे म्हणजे मोठं काम केलं आणि फळ आपल्याला अत्यल्प भेटलं, कामाचे पैसे आपल्याला कमी भेटले. काम मोठं केलं आणि कामाचे पैसे अत्यल्प भेटले. 21 नंबरचा प्रश्न आहे. आस्था या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय? तर सरळ आहे, अनास्था. काय उत्तर आहे? अनास्था. अनास्था हे उत्तर आहे मित्रांनो. अनिच्छा म्हणजे इच्छा, अवधान, आदर, अनादर म्हणजे आदर, दुर्लक्ष होते अवधानचं, दुर्लक्ष, दुर्लक्ष, अवधानचं दुर्लक्ष. आस्था या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अनास्था. खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. ओठ, या ठिकाणी दिले आहे ओठ. ओठले काय म्हणतो आपण? ओठ, ओठले, याला अधर म्हणतो आपण. याचं उत्तर काय आहे? अधर. याचं उत्तर काय आहे? अधर. नयन डोळे, वदन मुख, आनने मुख होते, नयन डोळे होते, अधर म्हणजे ओठ, ओठ, होठ या ठिकाणी होते. या ठिकाणी आपण असं लिहितो ओठ, होठ, असं पण आपण लिहित असतो. अधर म्हणजे ओठ आणि ओठ. 23वा प्रश्न, खालीलपैकी तिरस्कारदर्शक खेवळ प्रयोगी अव्यय वापरून वाक्यरचना केलेले योग्य विधान ओळखा. शी, किती घाण आहे ही. बापरे, किती घाण आहे ही. अबब, किती घाण आहे ही. शाबास, किती घाण आहे ही. काय उत्तर आहे? खालीलपैकी तिरस्कारदर्शक, तिरस्कारदर्शक, तिरस्कार, त्या ठिकाणी काय होते? तिरस्कार. छी, किती घाण आहे ही. का बापरे, किती घाण आहे ही असं होतं? नाही नाही. काय होते? शी, किती घाण आहे ही. का आपण असं म्हणतो? अबब, किती घाण आहे ही. किंवा शाबास, शाबास, किती घाण आहे ही. नाही, तर असं म्हणत नाही आपण. आपण काय म्हणतो? शी, किती घाण आहे ही. म्हणजे याचं उत्तर काय राहील? तिरस्कारदर्शक उत्तर काय राहील? का शी, किती घाण आहे ही, हे उत्तर आपलं राहील मित्रांनो. तर 23 नंबरचं उत्तर आहे नंबर 1चा प्रश्न, नंबर 1 ऑप्शन. खालील शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. आपल्या या सिरीजचा सेकंड लास्ट प्रश्न या ठिकाणी आहे. एमपीएससी स्मार्ट लर्निंगवर आपण ही सिरीज सुरू केलेली आहे. 25 प्रश्नांची रोज. तुम्ही मित्रांनो ही सिरीज शेवटपर्यंत बघत चला, कारण की आपल्याला काय असते? तलाठी एक्झाम पास व्हायची आहे. ऐट मराठा, ऐट मराठा म्हणजे काय होते? रुबाब, रुबाब, त्याचा रुबाब असतो एक. ऐट मराठा, ऐट मराठा म्हणजे काय? पूर्वीचे मराठी अशी रुबाबदार असायचे किंवा रुबाबात चालायचे. आताचे पाटील पण रुबाबात चालतात, त्याला म्हणतो ऐट मराठा. म्हणजे काय? रुबाबदार किंवा रुबाब. ओके. तर एकत्व किंवा ऐश्वर्य, ऐश्वर्य म्हणजे धन संपन्न असणे. ऐश्वर्य म्हणजे काय होते? धन संपन्न असते मित्रांनो. तर याचं उत्तर काय? रुबाब. शेवटला प्रश्न आहे. खालील वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. खालील वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. पाणी जपून वापरले पाहिजे. पाणी जपून वापरले पाहिजे या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे, जे नकारार्थी विधान ऑलरेडी केलेले आहे. आपल्याला एक ओळखायचं आहे. काय आहे? पाणी वाचवा, पाण्याची उधळपट्टी नको, पाणी काटकसरीने वापरा, पाणी जपून वापरा. या ठिकाणी ऑप्शन काय मित्रांनो? काय आहे की नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. ज्या ठिकाणी नकारार्थी येतो, नकारार्थी येतो म्हणजे नकारार्थी जर वाक्य आपल्याला करायचं असेल तर आपल्याला नको, नाही,
ना असे शब्द आपल्याला माहीत पडतात. या ठिकाणी नको आहे म्हणजे काय आहे की पाण्याची उधळपट्टी नको. पाण्याची उधळपट्टी नको हे काय आहे, नकारार्थी वाक्यात रूपांतर आहे. विधान आहे पाणी जपून वापरले पाहिजे होकारार्थी, याचा नकारार्थी करायचा आहे पाण्याची उधळपट्टी नको. मित्रांनो, तर ह्या अशा पद्धतीने आपला आजची दुसरी सिरीज संपलेली आहे 25 प्रश्नांची. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाल अशी आशा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो. मित्रांनो, अशीच एक सिरीज आपण उद्याला घेऊन येणार आहे तलाठीची, येणाऱ्या आगामी तलाठीची, महाभरती तलाठीची आपण ही सिरीज आपण घेऊन येत आहोत. थँक्यू फॉर वॉचिंग आणि आमच्या चॅनलला MPSC स्मार्ट लर्निंगला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.